पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील एका शेतकऱ्याने शेतीला पुरंदर उपसा सिंचन योजना पाणी मिळत नसल्याने अंगावर डिझेल ओतून प्रशासनाचा निषेध केला होता। यानंतर आता माळशिरस गावातील ग्रामस्थ देखील आक्रमक झालेत। काल गावात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत पाणी मिळालं नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर वाघापूर चौकात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। ग्रामपंचायत सदस्य शरद यादव यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे। माझं नाव शरद बाळासाहेब यादव, मी ग्रामपंचायत सदस्य आहे माळशिरस। तर पुरंदर उपसा योजनेचं पाणी आमच्या गावाला पैसे भरून आणि वेळोवेळी मागणी करूनही आलेलं नाही बरेच दिवस झाले। काल आम्ही आंदोलन करून सासवडला आलो होतो। आमच्यातल्या एका शेतकऱ्यांनी आत्मदहन करायचा प्रयत्न केला। त्यानंतर प्रशासनाने जाग होऊन आम्हाला पाणी सोडायचं काल संध्याकाळी 6 मला एक सांगा, काल तुम्ही ते प्रस्ताव तुम्ही मांडला त्याच्यानंतर काय त्यांनी काय दिलं निर्णय तो? त्याच्यानंतर लगड म्हणून अधिकारी तिथं आले। त्यांनी सांगितलं की 6 वाजता तुम्हाला पाणी पोचेल गावामध्ये, पण त्यानंतरही 6 वाजता काय आमच्याकडे पाणी आलेलं नाही आणि इथून मागं पण नाही आलं महिनाभर। मग ह्या सगळ्यावरती ग्रामस्थ संतप्त होऊन आज ग्रामसभा गावात घेण्यात आली आणि ग्रामसभेमध्ये सर्वांच्या ग्रामसभेमध्ये ठराव काय झाला तुमचा? ग्रामसभेमध्ये ठराव असा झाला की येणाऱ्या लोकसभेमध्ये पूर्णपणे मतदानावर बहिष्कार टाकायचा आणि गावामध्ये कुठल्याही पुढाऱ्याला तोपर्यंत फिरकून द्यायचं नाही किंवा येऊन द्यायचं नाही। आणि हा बहिष्कार टाकूनही पुढं भविष्यामध्ये उद्या परवा आम्ही रास्ता रोको असं मोठं आंदोलन करणार आहे वाघापूर चौफुल्यावर। वाघापूर चौफुला या ठिकाणी तुम्ही आंदोलन करणार आहोत। तुमची त्यांच्याकडून अपेक्षा काय आहे? आमची अपेक्षा एवढीच आहे की जे अधिकारी आहेत ते भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, ते पैसे घेत आहेत ते सगळ्यांच्याकडून। आम्ही पैसे भरलेले आहेत ऑलरेडी, आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणून आम्ही पाणी सोडायची मागणी करतोय आणि अधिकारी पैसे घेऊन कुठेही वॉल खोलून पाणी सोडतायत ते मागे। तर आमची पिकं जळल्यात, फक्त आता पिण्यासाठी गुरांच्या चाऱ्यासाठी पाणी लागते, तर तेही सोडायला तयार नाहीत। तर आमचं म्हणणं आहे की उद्याच्या उद्या किंवा 2 दिवसात आम्हाला पाणी पुरंदर उपसाचं मिळावं। जर पाणी नाही मिळालं उद्याचं तर आम्ही इथून पुढचं तीव्र आंदोलन गावातर्फे छेडणार आहोत।